थोरात साहेब, पटोले साहेब आणि इतर सर्व मान्यवर मंडळी, या व्यासपीठावर असलेले आणि सर्व कोल्हापुरातून आणि कसबा बावड्यातून आलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या कोल्हापूरसाठी हा एक महत्त्वाचा दिवस आहे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही। आज शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं अनावरण राहुलजींच्या हस्ते आता इथं होणार आहे आणि आपल्याला सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यासंबंधी मी जास्त काही बोलायची आवश्यकता नाही। एवढंच मी म्हणू शकतोय की सर्वांना घेऊन चालणारा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपण सगळे इथं जे बसलो आहोत या व्यासपीठावर आणि आपण माझ्या पुढे बसलेले सर्व जनसमुदाय, हाच विचार घेऊन सगळ्यांना एकत्र घेऊन चालणारा हा विचार आहे आणि तोच आपल्याला पुढे न्यायचा आहे। समतेचा विचार पुढे न्यायचा आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये त्यांच्या काळामध्ये ठेवला होता। आपल्याला माहीत असेलच की ज्यांच्या नौदलामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक असायचे, म्हणून खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्षचे विचार हा तेव्हापासून सुरू आहे आणि म्हणूनच आज आपण इथं सगळे एकत्र आलो आहोत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। मी आता जास्त वेळ घेणार नाही। आपण सगळेजण उन्हात बरेच वेळापासून उभे आहात, तर सर्वांना शुभेच्छा देऊन आणि सगळ्यांचं स्वागत करून मी आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय। धन्यवाद। माननीय राहुल गांधी जी से अत्यंत आदरभाव से अनुरोध करता हूं, कृपया इस सभा को आप उद्बोधित करें। वो चट्टान बने खड़े हैं, पैदल देश जोड़ रहे हैं, नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान खोल रहे हैं, हिम्मत वाली सच्चाई की भाषा बोल रहे हैं। वो बदलेंगे देश की सूरत, चाहे बारिश हो या आंधी। नहीं रुके हैं, नहीं रुकेंगे, आ रहे हैं राहुल गांधी, राहुल गांधी, राहुल गांधी। जोरदार तालियों के साथ स्वागत कीजिए। देश